HSRP नंबर प्लेटसाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत होती। स्लॉट बुक केलेल्या वाहनधारकांना जानेवारीत प्लेट बसवण्यात आली असून 15 दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे 18 फेब्रुवारी पासून HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी एसटी महामंडळने 3x2 आसन रचनेच्या 55 आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी केल्या आहेत। राजमाता जिजाऊ नावाच्या या बसेस मार्च पासून टप्प्याटप्प्याने राज्यभर सेवेत दाखल होणार असून भगवा पांढरा रंग महाराष्ट्राच्या परंपरेचे प्रतीक ठरणार आहे। राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 4,500 रुपये तर शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये लवकरच जमा होणार आहे। फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात बहिणींना 3 हप्ते एकत्र तर शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे। दावोस करारामुळे उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात 11,519 कोटींची गुंतवणूक होणार आहे। यामुळे सुमारे 75,000 रोजगार निर्मिती होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडून ऑनलाईन गुंतवणुकीच्या बहाण्याने सुमारे 3.55 कोटी रुपये उकळण्यात आले। बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। सासूरवाडीला भेट देऊन रात्री घराकडे निघालेल्या जावयाच्या कारला ट्रकने धडक दिली। यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना येळगाव साखळी दरम्यान पैनगंगा नदीच्या पुलाजवळ रविवारी रात्री घडली। RSSच्या एका कार्यक्रमात सलमान खान उपस्थित राहिल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी संघ शाखांमध्ये मुस्लिमांना प्रवेश मिळेल का असा सवाल उपस्थित केला असून संघाचे मुस्लिम प्रेम सलमान खान पुरते मर्यादित न ठेवण्याचा टोलाही लगावला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने 7वीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघड झालाय। तक्रारीवरून किशोर मालवीय याला पोक्सोसह विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे। उमरखेड नगर परिषदेच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या देशभक्ती गीतावर नृत्य केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी भाजप नगरसेवक गोपाळ कलाने यांनी पोलिसात तक्रार दाखल करून भारतीय न्याय संहितेतील कलमांखाली गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। मंदिर परिसरात भव्य रोषणाई व फुलांची आरास करण्यात आली असून दर्शनासाठी 9 रांगांची व्यवस्था आहे। भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।